नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बालविकासमध्ये बघणार आहोत ॲन्युअल बोर्डाची जी पेपर राहील बालविकासाचा त्याचा पॅटर्न कसा राहील त्याबद्दल तुम्हाला एक सॅम्पल नमुना पत्रिका आहे ती तुम्हाला समजावून सांगते। यामध्ये आपल्याला दिसेल की बालविकास विषयाचा पेपर जो आहे तो 3 तासाचा त्याच्यासाठी वेळ राहील आणि गुण आहेत 70 गुण। आता यांनी हा पेपर जो मी तुम्हाला सांगते आहे हा नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि जुना एकदम टोटल त्यामध्ये आणि यामध्ये फरक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जुने पेपर काही बघू नका आणि हा जो एक मी तुम्हाला सॅम्पल सांगते आहे हा तुम्ही नंतर सोडवा। तर यांनी सांगितलं आहे नवीन पॅटर्नप्रमाणे सूचना सांगितल्या आहे की सर्व कृती ज्या आहे त्या सोडवणं अनिवार्य आहे आणि जिथे जिथे आवश्यक असं वाटत असेल की आकृत्या पाहिजे काढायला तर त्या आकृत्या काढायच्या आहेत, त्याला योग्य नावं द्यायची आहेत। प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे गुण असतात दिलेले ते त्या प्रश्नाला किती गुण आहेत हे ते आकडे दर्शवत असतात। नंतर जेव्हा तुम्ही तुमचा प्रश्नाचं उत्तर लिहून झालं की ते कोणत्याही पानावर आणि कुठेही संपव, पण नवीन प्रश्न लिहिताना मात्र नवीन पानावरच तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे। आता आपल्याला असं दिसेल की प्रश्न पहिल्यामध्ये 3 प्रश्न दिले आहेत। त्यांनी 3 म्हणजे कसे दिले आहेत, प्रश्न पहिला अ, ब आणि क अशा त्याची 3 विभागणी केली आहेत आणि प्रश्न पहिला अ याच्यामध्ये सांगितलं आहे की योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। याला ही विधाने 6 दिली आहेत आणि त्याला 6 गुण दिलेले आहेत। खाली त्यामध्ये पर्यायसुद्धा दिलेले आहेत। आता प्रश्न पहिल्यामधलाच ब प्रश्न, त्याचं स्वरूप आहे जोड्या लावा। तर जोड्या लावायसाठी सुद्धा 6 जोड्या दिल्या आहेत लावायला आणि त्याला गुण दिले आहेत 6। प्रश्न पहिला क त्यामध्ये सांगितलं आहे की सूचनेप्रमाणे सोडवा। हे तुम्हाला दिलेले आहेत 6 प्रश्न दिले आहे यामध्ये आणि त्याला गुण 6 आहे, 6च दिलेले आहेत। म्हणजे प्रत्येक प्रश्नाला गुण किती आहे, 1 गुण आहे। पण याच्यामध्ये सांगता येईल की वर त्या प्रश्नाचं प्रश्न पहिला क याचं नावच दिलं आहे सूचनेप्रमाणे सोडवा। सूचनेप्रमाणे म्हणजे काय सांगता येईल की हा जर तुम्ही प्रत्येक प्रश्न वाचला ना, या प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप वेगवेगळं आहे। आता इथे सांगितलं आहे पहिला प्रश्न की उलट सुलट लिहिलेला शब्द सुलट करून लिहा, म्हणजे तो असा दिलेला आहे उलट सुलट करून, त्यातून तुम्हाला तो योग्य सरळ करून लिहायचा आहे। हे स्वरूप झालं। नंतर यामधला दुसरा आहे की बालकाला असुरक्षित वाटते तेव्हा मत्सर वाटतो तेव्हा बालक कोणत्या वर्तन समस्या प्रकट करतो। म्हणजे हे उत्तर जे आहे ते एका शब्दामधलेच आहेत, एकच शब्द त्याचं उत्तर आहे, पण प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप मात्र वेगवेगळं आहे। इथे तुम्हाला वर्णन दिलं आहे भावनेचं, त्या वर्तनावरून तुम्हाला त्या वर्तन समस्येचं नाव लिहायचं आहे। त्याच्या खाली दिलं आहे खेळाचं नाव दिलं आहे, एकट्याने खेळणे या प्रकारात वर्गीकरण करा। खाली त्यांचं वेगवेगळ्या खेळांची नावं दिली आहेत, त्याचं वर्तन कोणतं त्या खेळाशी संबंधित आहे, एकट्याने खेळणे ते तुम्हाला म्हणजे खालचा शब्द वाचायचा आणि वर तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे। तसंच वेगळा ओळखा, त्यामध्ये सगळ्या शारीरिक गरजा आहे त्यांची नावं दिलेली आहेत, एक शब्द त्यातला वेगळा आहे, तर तो वेगळा कोण आहे त्याचं तुम्हाला वर लिहायचं आहे उत्तर। त्याच्या खाली दिलं आहे खरे किंवा खोटं ते लिहा। एकच विधान दिलं आहे, इथे विधान खरं आहे की खोटं आहे तेवढं तुम्हाला टिक करायचं आहे, राईट ऑर रॉंग। नंतर 6वं दिलं आहे दिलेला संदर्भ वापरून खालील रिकामे चौकोन पूर्ण करा। त्यांनी सांगितलं आहे राग, मत्सर, भीती, दुःख या भावना आहेत असं सांगितलं आहे। आणि खाली जे दिलं आहे खाली काही असे चौकोन बॉक्स आहे, त्यामध्ये काहींमध्ये अक्षर लिहिलेलं आहे आणि काही जे आहे ते रिकामेच आहे चौकोन, त्यामध्ये तुम्हाला ते अक्षर लिहून तो शब्द तुम्हाला पूर्ण करायचा आहे। म्हणजे या प्रश्न पहिला क यामध्ये काय दिसतं की प्रश्न 6 आहेत दिलेले, पण त्या 6 प्रश्नांचंही स्वरूप वेगवेगळं आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे। उत्तर एका शब्दातच लिहायचं आहे,
काही काहींचं उत्तर तिथे दिलेलंच आहे, फक्त ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, किंवा खाली काही दिलेलं आहे, वर्तन समस्या वेगवेगळ्या त्यातून ओळखायचं आहे. पण तरीही आपल्याला दिसेल की प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. आता प्रश्न दुसरा, आणि प्रत्येकाला प्रश्न पहिला जो आहे त्याला 6 गुण दिलेले आहेत. प्रश्न पहिला अ, ब, क याला पहिल्या अला 6, बला 6 आणि कला 6 गुण आहेत. आता पुढे बघू आपण. प्रश्न दुसरा अ, यामध्ये सांगितलं आहे यांनी की खालील प्रश्न सोडवा. यामध्ये सांगितलं आहे खालील प्रश्न किती दिले आहेत? 7. या 7 प्रश्नांपैकी आपल्याला दिसेल की सोडवायचे किती आहेत? 6 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याला गुण दिले आहे 12. म्हणजे एका प्रश्नाला गुण किती आहेत? 2 गुण. प्रश्न यामध्येही आपल्याला दिसेल की प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. वरचा प्रश्न सांगितला मी तुम्हाला, प्रश्न पहिला क, त्याला एकच गुण होता आणि एका शब्दातच त्याचं उत्तर लिहायचं होतं. पण आता प्रश्न दुसरा अ जो आहे याचंही स्वरूप वेगवेगळं आहे आणि हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा, आणि याला गुण आहेत, थोडं मोठ्या स्वरूपात लिहायचं, त्याला गुण आहेत 2 गुण. याच्यामध्ये सांगितलं आहे जसं भाषा विकासाच्या पायऱ्यांचा विचार करा. नंतर भावंडांमधील चढाओढ साधारणपणे बाल्यावस्थेपासून पुढे चालू होते. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात हे कारणासहित लिहा. मानसिक प्रक्रियांची यादी तयार करा. नंतर दिलेला संदर्भ वापरून खालील रिकामा चौकोन पूर्ण करा. नंतर आहे 5 दिला आहे पालक व शाळा यांच्या सहयोगाचे फायदे लिहा. मानसिक अक्षमतांचा योग्य क्रम लावा. खाली दिला आहे त्यांनी अक्षमता आणि त्यांचा क्रम लावायचा आहे. आपल्या मेंदूच्या तळाशी कोणत्या आंतरस्रावी ग्रंथी स्थित असतात? दोन्ही ग्रंथींची आकृती काढा. म्हणजे प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा जे 7 प्रश्न दिले आहे त्या प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे आणि ते तुम्हाला थोडक्यात खूप डिटेल सविस्तर लिहायचं नाहीच, कारण त्याला 2 गुण आहेत. 2 गुणांनी इतकंच थोडक्यात ते लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ब. आता आपण बघितला, आताच आपण प्रश्न दुसरा अ बघितला. आता बघू आपण प्रश्न दुसरा ब. त्यात सांगितलं आहे त्यांनी थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 2, आणि याला गुण किती आहे? 4. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत 2 गुण. यामध्ये सांगितलं आहे विकासाच्या तत्वांची यादी लिहा. जिथे यादी लिहा असा शब्द आला की तिथे फक्त नावच लिहायची आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन, डिस्क्रिप्शन पुढे सविस्तर काही एक शब्दही पुढे लिहायचा नाही. फक्त एकाखाली एक त्या यादीप्रमाणे फक्त त्यांचे नावं लिहायचे. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आणि तुम्ही खूप डिस्क्रिप्शन लिहित बसल्या ते कधी काय होईल की 2 गुणांपेक्षाही तुम्ही जास्त लिहिलं, पण त्याला 2 गुणांच्या वर मार्क्स देऊ शकणार नाही, का त्याचं व्हॅल्युएशन करताना त्याला गुणच मुळात 2 आहेत आणि तेवढंच तुम्हाला मॅटर जे प्रश्नात विचारलं तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. यामध्येच दुसरा प्रश्न आहे आक्रमकता आणि भांडण यातील फरक स्पष्ट करा. नंतर आहे दिलेला संदर्भ लक्षात घेऊन शिक्षण तज्ज्ञांच्या नावांची पूर्तता करा व त्यांच्या शिक्षणातील कार्याबद्दल थोडक्यात लिहा. म्हणजे आपल्याला दिसेल की आणि खाली त्या आधुनिक शिक्षणातील पितामह त्यांनी क्ल्यू दिला म्हणजे असं, आणि परत त्यांचं त्या बॉक्समध्ये 1-2 शब्द दिले आहेत, त्यांचं तुम्हाला ते नाव जे आहे ते पूर्ण करायचं आहे. पुढचा आहे प्रश्न तिसरा. प्रश्न तिसरा अ. त्यामध्ये आहे खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यातले तुम्हाला 4 सोडवायचे आहेत आणि याला गुण आहे 12 गुण आहे. म्हणजे आपल्याला दिसेल की एका प्रश्नाला गुण किती आहेत? 4 गुण. 3 गुण येतील बेटा. एका प्रश्नाला 3 गुण. नंतर यातला पहिला प्रश्न दिला आहे. आपल्याला या पेपर पॅटर्नमध्ये एक प्रामुख्याने असं दिसेल की प्रत्येकच प्रश्नामध्ये जे उपप्रश्न विचारले आहे ते त्यांचं प्रत्येकाचं स्वरूप हे वेगवेगळं आहे. एकाच प्रकारचे प्रश्न विचारले नाही. जसं आता फरक स्पष्ट करा, मग 3-4 फरक स्पष्ट करा देतील, म्हणजे हा कसा झाला? एका स्वरूपचा प्रश्न झाला. पण तसं न करता हे सगळे असे मिक्स केलेले आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे
एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये सांगता येईल तुम्हाला आता प्रश्न तिसरा त्यामध्ये सांगितलं त्यांनी की पुढील प्रसंग काळजीपूर्वक वाचा आणि त्या प्रसंगात शिस्तीचे कोणते तंत्र वापरले आहे ते शोधा. म्हणजे काय केलं की एक छोटासा पॅरेग्राफ दिला आहे खाली आणि जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅरेग्राफमध्ये ते वाचून तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे अंतःस्रावी ग्रंथींची कार्ये लिहा. त्याच्या खाली आहे ट्री चार्टप्रमाणे आकृती काढा. क्रियाशील खेळ आणि अक्रियाशील खेळ या दोघांचं खाली नावं दिलेली आहेत. क्रियाशील आणि अक्रियाशील खेळाची त्यात तुम्हाला ट्री चार्ट तयार करायचा आहे आणि ते दोन्ही वेगवेगळे त्यांचे ओळखायचं आहे की कोणते क्रियाशील खेळ आहे आणि कोणते अक्रियाशील खेळ आहेत. पुढचा प्रश्न आहे कारक कौशल्यांचे महत्त्व लिहा आणि त्याच्या खाली दिलेलं आहे की पुढील तालिका पूर्ण करा. आता यामध्ये दिलं आहे हेडिंग त्याचं कसं आहे की वर्तन समस्या. त्या वर्तन समस्येचं कारण आणि ती वर्तन समस्या तुम्ही कशी हाताळाल ते लिहायचं आहे. तर आता पहिलं जसं दिलं आहे वर्तन समस्या सांगितली आहे त्यांनी, चढाओढ आणि स्पर्धा. त्याचं पुढे जे आहे तुम्हाला कारण आणि हाताळणी आपल्याला लिहायची आहे. आता त्याची खाली 2 नंबरवर काय दिलं आहे, कारण सांगितलं आहे. वर्तन समस्येचं कारण सांगितलं, त्या कारणावरून वर्तन समस्या ओळखायची आहे आणि ती हाताळणी कशी करायची ते आपल्याला लिहायचं आहे. पुढे आहे की त्यांनी हाताळणी कशी करायची वर्तन समस्येची ते दिलं आहे. त्या हाताळणीवरून ती वर्तन समस्या कोणती आहे आणि त्याचं कारण काय आहे हे आपल्याला लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न तिसरा त्यामध्ये सांगितलं आहे टिपा लिहा, कोणतेही 2 आणि याला गुण आहेत 6 गुण आहेत. 3 टिपा लिहायसाठी तुम्हाला दिलेले आहे, त्यापैकी तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत आणि कोणत्याही 2 लिहायच्या त्याला गुण 6 म्हणजे प्रत्येक टिपा लिहायला गुण येईल 3 गुण. यामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं आहे पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये, अध्ययन अक्षमता आणि बालविकासाची व्याप्ती. अगदी हे क्लिअर मुद्दे आहेत पुस्तकात दिलेले, वाचलं म्हणजे तुम्हाला हे कळू शकतात. आता बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. पुढील प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा. या प्रश्न 4मध्ये बदल काय झाला आहे, प्रश्न 4मध्ये एकूण 6 प्रश्न दिले आहेत. पण हे 6 प्रश्न कसे दिले तर प्रश्न 4 1 आणि प्रश्न 4 2 म्हणजे प्रश्न 4 1 लिहा किंवा प्रश्न 4 2 हा लिहा. म्हणजे 2 पैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे प्रश्न 4 1 आणि प्रश्न 4 2 असं दिलं आहे. म्हणजे प्रश्न 4 तुम्हाला ब लिहा, प्रश्न 4 1 लिहा किंवा प्रश्न 4 2 लिहा. म्हणजे या 2 पैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे प्रश्न 4 1 आणि प्रश्न 4 2 असे 2 प्रश्न दिले आहे. तर प्रश्न 4 1 त्याला किंवा दिला आहे, ऑर आहे. प्रश्न 4 2 म्हणजे या 2 पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे प्रश्न 4 जो आहे बेटा याचं स्वरूप समजून घ्या. यामध्ये एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत, पण सोडवायचे मात्र किती आहे तुम्हाला 3. आणि स्वरूप कसं बदललं आहे की पहिल्या प्रश्नाला पहिले 2 प्रश्न आहे त्या 2 पैकी एक लिहायचा आहे, दुसरे 2 प्रश्न आहे त्या 2 पैकी एक लिहायचा आहे, तिसरे 2 प्रश्न आहे त्या 2 पैकी एक लिहायचा आहे. आणि याला गुण जे आहेत प्रश्न 4 याला 18 गुण आहे. म्हणजे एका प्रश्नाला गुण आहे 6 असं. आणि 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे त्याच्यापैकी. म्हणजे एकूण प्रश्न जे आहे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. आणि त्यापैकी तुम्हाला आता म्हणजे तसं तर तुम्हाला अगदी पहिल्या सूचनेमध्येच दिलं आहे की सर्व कृती सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे सर्व प्रश्नच तुम्हाला सोडवणं हे कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे त्याला असं और नाही की तुम्ही 5 दिले आहे त्याच्यापैकी तुम्ही 4 सोडवा असं नाही, प्रत्येक सोडवायचं आहे. पण बदल असा झाला आहे की यामध्ये आपल्याला प्रत्येकच प्रश्नामध्ये
प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपाचा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे जुन्या पॅटर्नप्रमाणे जर का तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की एक विशिष्ट प्रकारचा एका प्रश्नामध्ये एक विशिष्ट प्रकारच विचारला जातो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला सोडवायचे असतात. फरक स्पष्ट करा, त्यामध्ये सगळे फरकच दिलेले राहतील. टिपा लिहामध्ये थोडक्यात लिहा, सगळे टिपा लिहिण्याचेच प्रश्न सगळे राहतील. एखादा प्रश्न राहील फायदे किंवा तोटे लिहा, त्यामध्ये सगळे फायदे तोटे लिहिण्याचेच प्रश्न राहतील. तर तसा हा पेपर पॅटर्न नाही यावर्षीचा. हा अभ्यासक्रम नवीन बदलल्याप्रमाणे त्याप्रमाणे हा पेपर पॅटर्नसुद्धा नवीन आहे. पहिल्यांदाच हा नवीनच निघालेला आहे. हा मी आता ग्रुपवर टाकणार आहे. हा जो पेपर आहे हा प्रत्येक विद्यार्थिनीने तुम्हाला जी स्वाध्यायाची वही करायला सांगा, वहीत हा सोडवायचा. आधी पूर्ण वाचा, कारण आपला बालविकासचा पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. प्रॅक्टिकल झालं, प्रकल्पाचं विषय सांगून झाले, सगळं माहिती सांगून झाली, लेखी शिकवून झालं. आता तुम्ही पूर्ण वाचा आणि नंतर पेपर अगदी टाईम घड्याळ लावून टाईम लिमिट लावा, नंतर पेपर तुम्ही सोडवा. अभ्यास करून जर पेपर सोडवला तर तुम्हाला निश्चित सोडवता येईल. आणि काही अडचण जर आली तर मला तुम्ही विचारा. यासोबतच मी तुम्हाला कालच्याच तासिकेमध्ये कोणत्या प्रकरणाला किती वेटेज म्हणजे किती गुणांचे प्रश्न त्या प्रकरणावर येणार आहेत हे सांगितलं. त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रकरणांचा अभ्यास करू शकता. तेही मी आज ग्रुपवर जे आहे ते टाकणार आहे. ही प्रश्नपत्रिका नमुना सॅम्पल प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक प्रकरणावर असलेलं गुणांचं वेटेज ते दोन्ही मी आज टाकते आहे ग्रुपवर. ते तुम्ही व्यवस्थित वाचा, अभ्यास करा आणि त्याप्रमाणे सोडवा. काही अडचण आली तर मला तुम्ही फोन करू शकता. कधीही फोन करा, मी तुम्हाला सांगेल सगळं. ठीक आहे बेटा, धन्यवाद.